हॅलो आहे नमस्कार, मी अनुष्का तुमचं स्वागत करते. तुम्ही पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सुंदर सुंदर बाप्पा असे आपल्या घरी आलेले आहेत. त्यांच्याकडून माहिती मिळूया. तर तुमच्या बाप्पाला किती वर्ष झाली? माझा हा पूर्वजांपासून आहे, म्हणजे जुन्या काळात. जुन्या काळापासून. अच्छा, तर तुम्ही काय कल्पना करून असं डेकोरेशन केलं? म्हणजे आमचं वेगवेगळे डेकोरेशन असतं, पण ह्या टायमाला माझ्या मुलाच्या मनात असं म्हणजे एक देवी म्हणजे साक्षात गणपतीची आई, गणपतीची असं त्याच्या मनात सारखं नुसतं येत होतं. आणि मग मला तो बोलला, मम्मी आपण असं असं करूया. मी म्हटलं हा ना, आपण करूया जर तुला. आणि आजकाल युट्यूब वरती दाखवतात आपल्याला व्हिडिओ, त्याच्यामुळे त्यांनी मग ते आम्ही केलं. किती मेहनत लागली तुमच्या अशा डेकोरेशनला करायला? आमचं तर ना म्हणजे उद्या गणपती बसणार तर आमची काहीच तयारी नव्हती. मी खूप टेन्शन मध्ये होती, कारण काहीच झालं नाही, टेबल नाही, काय नाही. आणि मी सारखी मुलाला म्हणायची, आपण उगाच हे असं करायला घेतलं, साधं तरी आपलं पटकन झालं असतं. पण ते बोलतात ना, देवाची श्रद्धा असली तर तिथे काहीही होतं. आणि एका रात्रीत म्हटल्यावरती रात्री आम्ही 2:30 वाजल्यापासून जे चालू केलं ना, तेव्हा ते झालं सगळं. अच्छा, तोपर्यंत काहीच एका रात्रीत सगळं झालं. पुट्टे सकाळी वगैरे आणलेले. म्हणजे आता कसं ऍडजस्ट करायचं, कारण तिथे तर मी लाकडी वगैरे काय सपोर्टिंग नव्हता. मग तिथे 2 खिळे मारले माझ्या मुलाने, त्याच्यात तो मुकोटा हे केला. मग आता एवढे दागिने घालायचे, ते लोडिंग येणार पुट्ट्यावरती. मग काय करणार, मग साईडला 2 खिळे मारले, त्याच्यावरती ते संपूर्ण तिचा अलंकार बसवला आम्ही. आणि मग नंतर आता गजरे कसे करायचे, आता सगळं जर मुकुटवरती सपोर्ट हे आलं तर ते लोडिंगनी खालती पडेल. मग तिथे गजऱ्याचे इथे 2 खिळे लावले आणि मग त्याच्यानंतर मग ते गजरे सोडले. असं काय ना काय करता करता मग साडी कशी नेसवायची, तिच्या आता मिरे एवढे साडी का मी तुकडा कापलेला नाही, फुल साडी आहे. मग आता तिचं कसं करायचं, मग आपली साडी अशी पसरवली, त्या साईडला स्टेपलर वगैरे मारलेले आहेत असे. तर बाप्पांची गोड अशी मूर्ती बघा, किती सुंदर आणि अशी एकदम अशी भावुक करणारी मूर्ती आहे. दरवर्षीच्या माझ्या मूर्त्या अशाच असतात, म्हणजे एक जो माणूस घरात येतो ना, त्याला असं हवं असं लगेच मी प्रवेश केला आणि असं एकदम पॉझिटिव्ह असं अशाच मूर्त्या असतात, सिंपल असतात, मन कसं एकदम शांत वाटायला लागलं. आता हे बघ, आपण श्रद्धेने जेव्हा गणपती बाप्पाचं करतो ना, तेव्हा मेहनत बघायची नसते. कारण आपण ते आपल्याला देतात, आता आपल्या हातापायांना शक्ती तेच देतात, त्यांच्यावरतीच आपण सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे आपण त्यांना श्रद्धेने भक्तीने त्यांचं जर आपण कोणत्या गोष्टी करायला गेल्या ना, तर त्याच्यात काही अडथळे येत नाहीत. उलट आपल्याला ऊर्जा निर्माण होते, उत्साह निर्माण होतो, अजून करावं, काहीतरी करावं. आता ह्या टायमाला असं केलं तर मला वाटतं अजून पुढच्या टायमाला जेव्हा येईल तेव्हा अजून वेगळं काहीतरी करेन, म्हणजे असं. आणि ते गणपती बाप्पाने आपली शक्ती द्यावी, कारण ते करता करविता तेच आहेत. मग तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? तुम्ही तुमच्या मनाने काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना, की काय कसं केलं पाहिजे बाप्पाचं? तुम्ही मला त्याच्यातून आयडिया द्या, म्हणजे ह्या टायमाला आंटी आप ऐसा बनव, तर मी त्याच्यात अजून सहकार्य करून मी घेईन. म्हणजे मला उत्साह आहे, माझ्या मुलाला पण उत्साह आहे. अच्छा, तर यांचा गोड असा बाप्पा आपण बघितला, एकदम भारी होता यांचा गोड असा बाप्पा. पण आणि काकींना भेटून खूप चांगलं वाटतं. तर आपण ह्याच्याच पुढे असं पुढचे गणपती बघत राहू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.